नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तर मित्रांनो, गेल्या काही महिन्यापासून आपले व्हिडिओज अपलोड झालेले नाहीत काही कारणास्तव. तर याच्यापुढे तुम्हाला रेग्युलर अपडेट मिळणार. तर एक छोटासा प्रश्न आहे. तर मागेल त्याला सोलर योजनेमध्ये भरपूर लोकांनी कंपन्या निवडल्यात आणि आता तुम्हाला सध्या तर वेंडर लिस्टमध्ये जवळपास 7-8 कंपन्या पाहायला मिळतात. त्या कंपन्या आहेत मित्रांनो, एखाद्या तो मागे जसं मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की एक आपल्या नावाची एजन्सी बनवतो आणि वेगवेगळ्या सामान हे करून तो आपल्या नावानं कंपनी चालवतो. तर तुम्ही त्या कंपन्या चांगल्या आहेत की वाईट आहेत हे कोणी जरी लावलं असेल तुमच्या शेजारी, तर तुम्ही जाऊन बघू शकता की ही कंपनी कशी आहे, सर्व्हिस कशी आहे म्हणून. तर आपण त्या कंपन्यांना वाईट म्हणू नाही शकत की ही कंपनी वाईट आहे आणि ही चांगली आहे म्हणून. तर तुमच्या आजूबाजूला जर लावलेले असतील तर ठीक आहे, नाहीतर मागे तो मी एक व्हिडिओ अपलोड केला होता. तो निवडून झाल्यावर 1 वर्षांनी जर तुम्हाला इन्स्टॉलेशन करून देतील आणि जर समजा पंपात बिघाड तर एका दिवसात प्रॉब्लेम्स व्हायला पाहिजे होता. एका दिवसात प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे होता. तो एका 2-4 महिन्यांनी कराल तर तुमचा शेतीचा जो पिकाची नुकसान तर होईलच, तो वेगळा भाग आहे. तर अशा कंपन्या तुम्ही आता व्यवस्थित निवडा. 1 वर्ष लेट होईल तरी चालेल, पण चांगली कंपनी निवडा. कारण का समोर तुम्हालाच प्रॉब्लेम येणार आहे मग जर सर्व्हिस नाही भेटेल तर. तर आपल्या व्ह्यूअरचा एक छोटासा प्रश्न होता की जो शक्ती कंपनीचा सोलर पंप आहे तो सकाळी ऑटोमॅटिकच चालू होते म्हणून. तर त्याच्यावर आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे की नेमका काय भानगड आहे आणि कशामुळे तो चालू होते म्हणून. तर मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. तर हा शक्तीचा मॉनिटर आहे, कंट्रोलर, ठीक आहे. तर हा शक्तीचा कंट्रोलर आहे, हा खाली डोंगल आहे आणि हा याचा मॉनिटर आहे, ठीक आहे. तर मित्रांनो, आधी समजून घेऊ स्विच काय काय काम करतात. तर काही डिफॉल्ट असल्यावर इथे तुम्हाला रेड लाईट पाहायला मिळतो आणि जर मोटर ऑन असेल तर तुम्हाला ते ग्रीन लाईट पाहायला मिळतो. ही बंद करायची आहे मोटर आणि ही चालू करायची बटन आहे, ठीक आहे. तर ह्यानंतर ही बाहेर पडायची बटन आहे, ही वर न्यायची बटन आहे, ही खाली न्यायची बटन आहे, ही इंटर आत प्रवेश करायची बटन आहे. तर ह्या ठिकाणी स्टेटस आपली मॅन्युअल आहे. तर ज्यांच्या ॲटोमध्ये ह्या ठिकाणी ज्याचा ॲटो पाहायला मिळते त्याचा तो आपोआप चालू होणार. तर तो आपोआप कसा चालू होतो मित्रांनो, जर का आपण पहिल्या दिवशी मोटर सुरू करून ठेवला न ते ॲटोमॅटिक बंद झाली तर दुसऱ्या दिवशी सकाळी ॲटो असल्या कारणामुळे आपोआप चालू होणार. मग जर तुम्हाला का पाण्याची गरज नसेल तरी तो ॲटोमॅटिक चालू होऊन राहणार शेतामध्ये, ते तुम्हाला लक्षात येणार नाही. जर तुमच्या मोबाईलवर ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलेला असेल शक्ती RMS नावाचा, तर त्याच्यामध्ये स्टेटसमध्ये तुम्ही चेक करू शकता की पंप ऑन आहे की चालू आहे. जर तिथे चेक केल्या तर तुम्हाला इथे यायची गरज नाही, डायरेक्ट घर बसल्या तुम्ही बंद करू शकता. त्या ठिकाणी दाखवतो पण किती पाणी वॉटर डिस्चार्ज झालेला आहे वगैरे. तर जर ज्यांना कोणाला मोबाईलच्या याच्यामध्ये समजत नसेल त्याच्यासाठी हा कसं चेंज करायचं हे मी सांगतो तुम्हाला. मॅन्युअल आहे तर आपला मॅन्युअल केला आहे, तर तुमचा ॲटो केला असेल तर तुम्ही काय करायचं, ह्या बटनने इंटर करायचं. त्याच्यानंतर स्टेटस कंट्रोलर, तर कंट्रोलर 2 नंबरवर ह्या बटनेने खाली यायचं. खाली आल्यानंतर इंटर करायचं ह्याच बटनेने, ठीक आहे. तर त्याच्यानंतर 2 नंबरला कंट्रोल मोड आहे, कंट्रोल मोडमध्ये जायचं. त्याच्यानंतर परत इंटर करायचं. इंटर केल्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी ॲटो पाहायला मिळतो, एक मॅन्युअल आणि एक स्पीड कंट्रोलर. तर ॲटोमध्ये जर तुमचा सिलेक्ट असेल तर तुम्ही मॅन्युअलमध्ये खाली या आणि इंटर बटनने त्याला सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुमचा तो मॅन्युअलमध्ये होऊन जाईल. मग मॅन्युअलमध्ये झाल्यानंतर 3दा ही बटन दाबायची, स्किप 3दा दाबा 4दा दाबा, काही फरक पडत नाही. तर स्किप झाल्यावर तुम्ही पूर्ण बाहेर पडाल, तुमची स्टेटस ॲटोमधून मॅन्युअलमध्ये होणार. आता मॅन्युअलमध्ये झाल्यानंतर जर तुम्ही पहिल्या दिवशी समजा पंप ऑन केला आणि तसाच सोडून दिला तर दुसऱ्या सायंकाळी तर तो सूर्य मावळल्यानंतर बंद होणार, पण दुसऱ्या दिवशी चालू होणार नाही. कारण का, आपली स्टेटस इथे मॅन्युअल असल्या कारणामुळे. तर एवढंच आहे. आणि काही लोकांचं असं म्हणणं असेल की आमचं ॲटोमध्ये आहे पण दुसऱ्या दिवशी ॲटोमॅटिक चालू होत नाही. तर त्याचं असं कारण आहे की पहिल्या दिवशी जर का तुम्ही स्वतःहून मोटर बंद केली असेल तर दुसऱ्या दिवशी तो आपोआप चालू होणार नाही, कारण की तुम्ही मॅन्युअलमध्ये बंद केला आहे. आणि जर सूर्य नंतर बंद झाली असेल पहिल्या दिवशी तर दुसऱ्या दिवशी ते ॲटोमॅटिकच चालू होणार, कारण तो ॲटो वर्क असतो. तर बाकी एवढंच आहे, दुसरं काही नाही. तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सेटिंग करू शकता. व्हिडिओमध्ये जेवढं सांगितलं आहे आणि जेवढं दाखवलं आहे त्याचप्रमाणे सेटिंग करा मित्रांनो. जास्त दुसरं काही छेडू नका. पॅरामीटर्स वगैरे किंवा दुसरी सेटिंग हे बदलू शकते. बदलल्यानंतर आपल्याला तेच करायला थोडा प्रॉब्लेम येईल. त्याच्यामुळे जेवढं सांगितलं तेवढंच करा. तुम्हाला जर काही अजून काही प्रॉब्लेम समस्या येत असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आम्ही त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू. तर धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा एक व्हिडिओला.